केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालय म्हणजे आताचं शासकीय महाविद्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे स्वच्छता आणि रुग्णांसाठी असलेलं शुद्ध पिण्याचं पाणी। मी तुम्हाला दाखवतोय। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आरो फिल्टर प्लांट रुग्णांसाठी शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं म्हणून बसवलेला आहे, मात्र अक्षरशः हा धुळखात पडलेला आहे। यापूर्वी सुद्धा आपण या प्लॅनची एक बातमी केली होती, मात्र प्रशासन एवढं निगरगट्ट झालं या रुग्णालयाचं की याची दुरुस्ती सुद्धा करायला तयार नाही आहेत। मोठमोठ्या ह्या 5000 लिटरच्या ठिकाणी 2 टाक्या आहेत। सुसज्ज असं फिल्टर प्लांट या ठिकाणी बसवला आहे। रुग्णांना शुद्ध पाणी मिळावं असा उद्देश या मागचा होता, मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा जो आरो प्लांट आहे हा बंद आहे। सध्या बुलढाणा जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 42 डिग्रीपासून 43 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे। रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पिण्याचं पाणी आवश्यक असतं, मात्र पाणीच मिळत नाही आहे। त्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना या रुग्णालयाच्या बाहेर जाऊन पाणी विकत घ्यावं लागतं, पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय। मोठ्या प्रमाणामध्ये दररोज जे आहेत ते या ठिकाणी ओपीडी होते। अनेक जिल्ह्यातले अनेक रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी आपली तपासणी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना शुद्ध पाणी मिळत नाही आहे। हा या ठिकाणी एक आरो फिल्टर आहे, वॉटर कूलर आहे, हा सुद्धा बंद आहे। त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा नाही आहे। गेल्या अनेक दिवसापासून हा सुद्धा बंद आहे। दुसरी जी एक महत्त्वाची समस्या आहे, रुग्णालय जे आहे ते 2-3 माळ्याचं आहे आणि जे काही वृद्ध असतील किंवा रुग्ण असतील त्या रुग्णांना खालून वरती जाण्यासाठी लिफ्ट बसवण्यात आलेली, मात्र ही लिफ्ट गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे। फक्त हा लाईट या ठिकाणी लागतोय, मात्र लिफ्ट खालीवर काही होत नाही। याचाच अर्थ ही लिफ्ट गेली अनेक वर्षापासून बंद आहे। रुग्णालय प्रशासन करतं तरी काय, हा एक मोठा प्रश्न आहे। आपण गर्दी जर का पाहिली तर तासनतास या रुग्णांना या ठिकाणी उभं राहावं लागतं, डॉक्टरांची वाट पाहावं लागते। जवळपास 10-11 वाजेपर्यंत डॉक्टरसुद्धा या रुग्णालयामध्ये हजर राहत नाही आहेत। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टरांची ड्युटी आहे त्या ठिकाणी पेशंट जाऊन बसतात, मात्र डॉक्टर त्यांच्या रूममध्ये उपलब्ध नसतात। त्यामुळं अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। अशा प्रकारच्या ह्या ज्या समस्या आहेत, तिथले जे डीन असतील किंवा सामान्य रुग्णालयाचे CS असतील, एकमेकावरती ढकलतात। यांच्याकडं आहे, त्यांच्याकडं आहे, म्हणजे नेमकं आता रुग्णांनी करायचं काय? आणि एवढा मोठा खर्च गव्हर्नमेंटनं खर्च केलेला आहे या रुग्णांसाठी, मात्र त्याचा काही फायदा होतो किंवा नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। कारण की हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा आहे। त्यांच्या जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयाची म्हणजेच आताच्या शासकीय महाविद्यालयाची ही परिस्थिती आहे। कॅमेरामन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।